शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला यश, 970 कोटींच्या अनुदानाची मंजुरी। मुंबई प्रतिनिधी, लोकसेवा न्यूज 24 तास। राज्यभरातील अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मोठे यश मिळाले असून दोन्ही सभागृहांमध्ये 970 कोटी 42 लाख निधीच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे। हे अनुदान 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। परंतु काही बाबी अजूनही गुलदस्त्यात आहेत व त्या अधिकाऱ्यांच्या लालफितीत अडकलेल्या दिसतात। आंदोलनाची दखल व शिष्टमंडळास दिलेले आश्वासन पूर्ण। जुलै 18 हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून त्या दिवशीच दोन्ही सभागृहांमध्ये शालेय अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला। शिष्टमंडळास दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने निधीची घोषणा करून निधीची तरतूद केली। विशेष म्हणजे पूर्वी अघोषित असलेल्या शाळांमधील पात्र शाळांनाही 20% अनुदान मिळणार आहे। काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित। जरी अनुदानाची घोषणा झाली असली तरी ती 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे। शिक्षक समन्वयक संघाची मुख्य मागणी होती की अनुदान 1 जून 2024 पासून लागू करावे, मात्र ही मागणी मान्य झाली नाही। त्यामुळे मागील कालावधीतील फरक कसा भरून काढला जाणार यावर स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे। परिपत्रक निघेपर्यंत कोणतीही बाब निश्चित नाही। सध्या फक्त विधानसभेत घोषणा झाली आहे, प्रत्यक्षात परिपत्रक निघाल्यावरच शाळा, शिक्षक व संघटना कोणत्या अटी व अडचणींचा सामना करणार हे स्पष्ट होईल। शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 अंमलबजावणी गरजेची। अनुदानासाठी पात्र शाळांना 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। त्रुटीपूर्तता केलेल्या व पटसंख्या घट झालेल्या शाळांसाठी निर्णय काय घेतला जाणार हे अद्याप स्पष्ट नाही। त्यामुळे संबंधित परिपत्रकात याबाबत काय नमूद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आंदोलनात मिळालेले यश आणि आभार। पूर्वी 30 जूनला अनुदानाची दारे बंद झाल्याचे मानले जात होते, परंतु शिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आमदार, पदवीधर आमदारांच्या समन्वयामुळे ही मागणी सरकारला मान्य करावी लागली। हे यश म्हणजे अपयशाचे यशामध्ये झालेले रूपांतर आहे। या निर्णयाबाबत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार मंगेश चव्हाण व माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। पुढील पावले आणि शिक्षकांचा सहभाग। शिक्षक व पदवीधर आमदार यांना विनंती करण्यात आली आहे की शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी तात्काळ भेट घ्यावी व परिपत्रकाबाबत योग्य समज देणे आवश्यक आहे। चुकीचे परिपत्रक निघाल्यास जबाबदारी कोणाची हा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे। उपस्थित मान्यवर यावेळी संजय डावरे, पुंडलिक रहाटे, मच्छिंद्र सावंत, वैद्यनाथ साठे, लक्ष्मण सोळंकी, अजय थूल, अनिल सिंग, गुलाब पाल, धनाजी साळुंखे, उमेश तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते। टीप: शिक्षक समन्वयक खंडराव जगदाळे यांनी स्पष्ट केले की परिपत्रक जाहीर होईपर्यंत कोणतीही अंतिम माहिती गृहीत धरू नये। सर्व शिक्षक व आमदारांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वेळी वापर करावा, ही विनंती त्यांनी केली।